आपली कृषी माऊलीमध्ये आणि आजच्या एपिसोडमध्ये मी दादांचं म्हणजेच विकासजी म्हेत्रेंच्या वडिलांचं खूप खूप स्वागत करते. दादा नमस्कार. तुम्ही इथे आलात, तुमचं स्वागत. नैसर्गिक शेती करतोय हे आपण सगळ्यांनी ह्या भागामध्ये बघितलेलं आहे. तुमच्या मुलाने म्हणजे विकास दादांनी तुमच्यापासूनच प्रेरणा घेतली असेल. पुढच्या पिढीकरता हे सगळ्यात मोठी समस्या जी आहे, ती नैसर्गिक शेती हीच निभावणार आहे पुढं. मग ऊसाची शेती करावी असं तुम्ही पहिल्यांदापासून ठरवलं होतं? नाही, या ठिकाणी ऊसाची शेती पाणी असल्यामुळे पण बाकीची शेती सगळी नैसर्गिक चालली. आणि पहिल्यापासून म्हणजे तुम्ही तरुण असल्यापासून तुम्ही ह्याच्यावर कष्ट घेताय आणि तुमच्या पावलावर पाऊल टाकून आता तुमचं सगळं कुटुंब पुढची पिढी पण ह्याच्याच मागे आहे. लोकांना झटपट लागतंय, लगेच लागतंय, त्याचा रिझल्ट लागतोय. केमिकलने सगळा कहर केलाय. खरंय. केमिकलच्या भाजीपाल्यात लगेच झटपट येतंय, चांगलं दिसतंय, माणूस त्याच्यावर वळतंय, पण त्याच्यात परिणाम काय आहे ते पाहत नाही. बरोबर. त्याचे परिणाम बघावं लागतात, ते सगळं जगायला लागतात, त्यामुळे सगळ्या माणसाला लागतात ते परिणाम बघायला. कारण पुढच्या पिढीसाठी हे सगळं चांगलं आहे ना. आज आपण काय हे सगळं बघतोय तर आजारी पडण्याचं प्रमाण खूप जास्त झालेलं आहे. नाही ना, पटतच नाही ना त्यांना. ते लगेचच आहे ना की तुमची गाय 1 लिटर दूध देते आणि ते 1 लिटर दुधात तुमचं एवढा चारा आणि एवढं बागावणार कसं काय? 4 कुटुंबाला 4 लिटर तरी दूध पाहिजे, मग ते जर्सीच पाहिजे. मग ते असं तिथं सुरुवात होती. पण आता काही शहरी भागात असं झालेलं आहे की गिर गाईचं दूध थोडक्यात हे लोकांनी घ्यायला सुरुवात केलेली आता. कारण त्याचा रेट 90 रुपये लिटर असेल, 100 रुपये लिटर असेल, जो काही लिटर असेल भाव, त्या लिटरने लोक घ्यायला सुरुवात तर केलेली आहे. म्हणजे लोक वळालेत, पण अजून तितक्या लोकांना माहिती नाही ह्याच्याबद्दल. म्हणून मी विचारते की जर का अशी तुमच्या आहे का अशी इच्छा की बाबा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे की नैसर्गिक शेतीकडेच वळा? ज्यांनी हे प्रयत्न केला तरी त्याचा परिणाम झाला नाही. सुभाष पाळेकरांचे अनेक व्याख्यान झाले, आमच्या पाटस कारखान्यावर झालं, थिओर कारखान्यावर झालं, पण ते तिकडून लोक येतानीच म्हणायची की ह्या जर गाय सोडून दिलं तर आपण काय खायचं, हे जर युरिया सुपला नाही टाकलं तर काय खायचं. इथं जमिनीचं प्रमाण फार कमी आहे, प्रत्येकाला शेतीचा तुकडा फार कमी, त्यामुळे तो नाही तयार होत. आणि हल्ली हे पण प्रमाण वाढलंय ना की आहे ती जमीन विका आणि पैसे कमवून बसा. पैसे कमवून बसा, काहीतरी भाडे थोडे दुसरा धंदा करा. त्यामुळं जमीनही कमी, त्यामुळे त्याला ते पटत नाही. तो दुसऱ्या दिवशी विचारायला येईन आपल्याला, माझ्या 1 एकरात जर 10-12 टन गेला आणि 2च पोती जर बाजरी झाली तर मी कसं काय बाग राहणार एवढीच ह्याच्यात. त्या समस्या लोकांच्या वाढलेल्या आहेत. पण ह्याची जर का जागृती केली आपण, आज आपल्याला त्रास होईल ह्याची जागृती करण्याचा की नैसर्गिक शेतीकडे वळा, आणि समजायची जागृती खरंच झाली जसं आता मी तुम्हाला म्हणाले, तर ह्याच्यात क्रांती घडू शकते ना जर का घडवायचं ठरवलं तर. काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला काय हरकत नाही. काही यश शेवटी यश मिळणं शेवटी प्रयत्नांवर आहे. प्रयत्नावर आहे. लोकांना किती पटेल न पटेल. पण आता हल्ली तर असं झालेलं आहे की काही आजारांच्यामुळं काही लोक वळतील असं वाटायला लागले. हो हो की आजाराचे इतके असाध्य रोग झालेत हो की ते डॉक्टरला सुद्धा मिळत नाहीत. डॉक्टरांचे स्वतःचे वडील जरी असले तरी त्यांना त्या मुलाला त्याच्यावर उपाय करता येत नाही. अगदी बरोबर. इतके असाध्य रोग झालेत. तुमचाच मुलगा आता हे करतोय नैसर्गिक शेती, तुम्हाला काय वाटतं मुलाबद्दल? नाही, ह्याच्याबद्दल मला अभिमान आहे. आता आम्हाला हे तर माहिती आहे की जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुम्ही हे नित्य नियमानं करणार. म्हणजे एक शेतकरी म्हणून तुम्ही आता समाधानी आहात जे काही तुम्ही करताय ते, किंवा जे काही विकासदादा करतायत ते. तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आलात आणि खूप चांगली माहिती दिली, त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आता बोलूयात त्यांच्या पत्नी म्हणजेच रुपालीताई म्हेत्रेंबरोबर. आमच्या पॉडकास्टच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्ते. मला सांगा रुपालीताई, तुम्ही लग्न करून आलात त्याच्यानंतर ह्या घरात रुळला असाल. विकासदादा नैसर्गिक शेती तर करतातच आहेत, आणि ह्या नैसर्गिक शेतीमध्ये ऊसाचं उत्पन्न घेण्यापासून गूळ कसा तयार करायचा ह्याचं त्यांनी आम्हाला प्रात्यक्षिक पण दाखवलं आणि सगळं समजून सुद्धा सांगितलं. मग तुम्ही सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतीमध्ये त्यांना मदत करताय का, आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय उत्पन्न घेताय त्याची मला थोडी माहिती सांगा. हो, आता ते शेतीच करतात म्हणल्यावर आमचे सगळे घरातली शेतीच करतात, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण मिळूनच काम करतो, मदत करता. हो. बरं, मग आता तुम्ही ऊसाबरोबर अजून दुसरं कुठलं उत्पन्न घेता? ऊसाबरोबर सगळे म्हणजे घरगुती ज्या भाज्या लागतील आपल्याला रोज जीवनात तेवढ्या भाज्या घेतो आम्ही. म्हणजे त्याच्यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या असं सगळं आहे? हो, पालेभाज्या, फळभाज्या सगळं. आणि पालेभाज्यांमध्ये कुठल्या? पालक, मेथी सगळ्या पालेभाज्या पण सर्व असतात, करडईपासून सगळ्या. अच्छा, म्हणजे लावण्यापासून ते त्याच्या कापणीपर्यंत हो, सगळं हो, काढेपर्यंत सगळं बघायचं. हो, सगळं. पण मग ह्याच्यासाठी तुम्ही बाहेरनं कोणी मागवता का तुम्ही स्वतःच करता सगळं? स्वतः
त्रास तोच, पण मग बाहेरून पण येतात. बाहेरून पण हो. तुम्ही कामगार घेता. हो, खुरपणी वगैरे जास्त असते ना त्याच्यामुळे खुरपणीला काढणीला लोक लागतात. त्याच्यासाठी काय खतं वापरता? कारण आपलं जो सगळं आहे हे नैसर्गिक आधारावर आहे. हो, मग तुम्ही मग त्याला आम्ही त्या स्लरी केलेल्या असतात बॅलर भरून, त्या वापरतो सर. बरं. आता हे करताना तुम्हाला काय अडचणी येतात का? किंवा काय त्रास होतो का वेगळा? म्हणजे कधी पीक कमी आलं, कधी जास्त आलं किंवा कधी काही नुकसान झालं? हा, नुकसान होतच ना, कारण त्याच्यात तुमच्या केमिकल इतकं पीक येत नाही. बरोबर आहे. कमीच येतं पीक. बरं. आणि खुरपणीचा जास्त त्रास होतो, कारण ते कंटिन्यू खुरपायलाच लागतं. त्याला औषधं न मारल्यामुळे त्यांना येतच राहत. आणि एकावर एक पिकं घेता का मग मध्ये थांबता तुम्ही काय करता? नाही, एकावर एक पीक नाही घ्यायचं. एकदा एक जे पीक निघतं ना, त्याच्या मग दुसरं पीक घ्यायचं त्याच्यावरती. त्याच्याबद्दल समजा आपण करड्याची भाजी आता टाकली, नंतर ती काढल्यानंतर करडे नाही टाकायची, कोथिंबीर वगैरे असं टाकायचं. मग तुम्ही सुद्धा त्यांना मदत करता. हो, जातो आम्ही सर्वजण. सगळेच जण हो. जाता. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर अख्खं कुटुंबच मदत करतंय ह्याच्यामध्ये. मग तुम्हाला हे पहिल्यापासूनच करायला आवडत होतं का लग्नाच्या नंतर तुम्ही करायला शिकलात? नाही, पहिल्यापासून नाही. आई वडिलांची तर नाही, इकडे आल्यावरच कळाली शेती. बरं. मग इथं आल्यावरच करायला लागलो. म्हणजे हळूहळू सुरुवात केली तर आता तुम्ही हो, सलग करता. हा सर. विशेष हे आहे की हे सगळं नैसर्गिक रीतीने पिकवलं जातं. हो, नैसर्गिक त्याच्यात काय टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये हो, कुठल्याही प्रकारचं chemical. खत वापरलं जात नाही, केमिकल वापरलं जात नाही. पण मग केमिकल वापरलं जात नाही तुम्ही म्हणताय, तर मग त्याच प्रमाणात भाजीपाला येतो का? म्हणजे जेवढं लावलंय तेवढंच येतं का त्याच्यापेक्षा कमी येतं नाही, प्रमाण? कमी येतं आणि तो मला दिसायला एवढा असा म्हणजे जे तो केमिकलचा असतो ना, तो त्या टाईप नसतो. नसतो, पण तो खायला चांगला. हा, खायला चांगला असतो. हे बाकीच्या सगळ्या लोकांना कळलं पाहिजे की केमिकल विरहित जरी असलं तरी हे आपल्याला खाण्यासाठी चांगलं आहे. त्याच्यामुळे हे आपण खरं तर वापरलं पाहिजे, हा, रोजच्या केलं जीवनामध्ये. पाहिजे. आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात जरा माहिती द्या की तुम्ही केमिकल वापरत नाही म्हणता, हा. तर मग पालेभाज्या आणि फळभाज्या ह्या चांगल्या प्रकारे त्याचं उत्पन्न घेण्यासाठी तुम्ही खत म्हणून त्याला दुसरं सप्लिमेंट काय वापरता खताच्या ऐवजी? आता आम्ही बनवलेलं ते असतात ना, स्लरी पण सोडतो बरं. आणि ह्याच्यात खत पण बनवलेलं आहे. जे आता आम्ही तुम्ही म्हणला की गुळाचं आम्ही पाहिलंय सगळं, त्याचं जो राहिलेला मटेरियल असतो म्हणजे जो वेस्ट जाणारा, तो सगळं आम्ही खताच्या ह्याच्यात टाकून ते मग त्याच्यात ते खतच तयार करतो. ऊसाचा गुळाचं चोथा? पाणी वगैरे ते राहतं ना, त्याच्यात आमचं आता देशी गायांचं शेण वगैरे हे असतं, त्याच्यात तिथं बनवलेलं आहे असं गांडूळ खताचं त्या टाईप तेच वापरतो का. त्याच्यामुळे उत्पन्न हो. चांगलं येतं. साहजिक आहे, जेव्हा आपण नैसर्गिकरित्या पिकवलं जाणार तेव्हा त्याला अडचणी पण तितक्याच येणार ना. आमच्या प्रेक्षकांना जरा समजावून सांगा ना, कारण हल्लीचे सगळी पिढी जी आहे ती सगळी शॉर्टकटवाली आहे. म्हणजे नोकऱ्या करायच्या आणि पैसे कमवायचे, पण शेतीकडे वळायचं हे कोणाला नको आहे. आणि तुमचं म्हणजे तुम्ही एकटे नाही किंवा दादा एकटे नाही, तर जसं आम्ही बघितलं की आई वडील मुलं सगळीच तुमचं अख्खं कुटुंब ह्याच्यासाठी काम करतंय. तर आमच्या प्रेक्षकांना काही सांगा ना ह्याच्याबद्दल की का नैसर्गिक शेती केली पाहिजे आणि ह्याचा फायदा काय पुढच्या पिढीला? हा, पुढच्या पिढीला म्हणजे आपल्या मुलांसाठी ह्यांच्यासाठी तरी सगळ्यांनी शेती केली पाहिजे नैसर्गिक, कारण केमिकलचे खाऊन जे आजार होतात ते कमी होतात. तुम्ही स्वतः फक्त घरापुरतं जरी केलं ना तरी चालेल, तुम्ही स्वतः करून खा आणि मग त्याचा फायदा बघा. बरोबर आहे. ज्याने त्याने करून केल्याशिवाय पण कळत नाही ना. मग ही तुम्ही जे पिकवलेल्या फळभाज्या पालेभाज्या आहेत ते बाहेर कुठे बाजारपेठेत विकता का इथेच लोकल विकता? नाही, पुण्यामध्ये आणि हडपसरमध्ये मगरपट्टा आणि ससाने नगरला विकतो. बरं. आणि अजून 2 ठिकाण आहेत, बहुतेक मागच्या पॉडकास्टमध्ये पण आपण घेतलेलं आहे. पुण्यामध्ये जिथे छत्रे हॉल आहे SNDT कॉलेजजवळ आणि कर्वेनगरला आठवडे बाजार जिथे भरतो तिथे सुद्धा आपण घेतो. तर खूपच चांगलं तुम्ही खरं तर नवीन पिढीसाठी खूप मोठा आदर्श आहात. तुम्ही इथे आलात आणि दादांबद्दल पण खूप छान माहिती मिळाली आणि तुम्ही पण खूप त्यांना मदत करताय, खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर मदत करताय. त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू.